कधी कधी माग पण आम्ही एक अनुभव असाच सांगितला होता. पावसाळ्यामध्ये मिरगाचा पाऊस, वारं वावधन, विजाचा कडकडाट, आणि त्या कालावधीत 3 जण मोटरसायकलवर चालले आणि वीज पडली ना, मधल्या व्यक्तीवरती वीज पडली. रात्रीचा टाइम होता, वीज पडली म्हणून रात्रीचा टाइम होता, कुठून तरी चालले होते ते. मधल्या व्यक्तीला जागेवर हाणून दिले. मागच्यानी फक्त त्याचं कसं कंबर धरलेलं होतं. जेव्हा त्याच्यावर म्हणजे मागच्याला पुढच्याला कळलं नाही. जेव्हा त्यांनी अशी मान टाकायला लागलं ना, तो याला असं वाटलं बघ त्याला डुकलं लागत असेल, त्यानं पूर्ण धरून ठेवलं असं. घरी गेले उतरायला लागले तर काहीच राहिलं नव्हतं. समजून घ्या, याच्यामध्ये ग्रहमान मुहूर्त पाहायचं नाही, हे सगळ्याला मुहूर्त असतं. 3 गोष्टीबद्दल स्वतंत्र आहे. म्हणून पेरणी करणं, लागवड करणं, नांगरणं, वखरणं, या गोष्टी करताना मुहूर्त पाहायचं. तुम्ही ते द्यायचं सोडून उत्पन्नाला भरभरून यश येत नाही. मग काय कोणी काही दरबंधन केलं काय नाही, कोणी काय केलं काय, मग दरबंधन करायला हा ना एखादा बाबा होतं तसं. काय जाण्याची गरज नाही. तुझं आहे, तुझं पशीपरी, तुझ्या गचकुलाशी. आम्हाला बरेचसे असे अनुभव सांगताय. एक पुन्हा केलं दिंडोरी कुठली तरी वाडी, तिकडचे जबरदस्त अनुभव. तर आपले बाबा ते जिथं झालं नव्हते शिरवाड्याला, त्यांची मुलगी सोमटानं, निरखड सोमटानं तिथं दिलेली, आणि त्यांच्याच मुलीचे नातेवाईक इकडं दिंडोरी परिसरामध्ये. आता त्यांना आमचा चांगला परिचय, कारण लहानपणापासून त्यांच्या तिथंच राहायचो आम्ही. मग त्यांचे नातेवाईक येत होते म्हणून त्यांचे नातेवाईक यायला लागले. इथं शेडमध्ये बसलो होतो. 1:30-2च्या सुमारास आम्ही बसलो, पण ते तिकडं बाकीची चर्चा करत होते. त्यांचे नातेवाईक इथं येऊन भेटले. ते म्हणले आता का नाही द्राक्षाचं बागेस्ट व्हायचं नाही, काय उत्पन्न नाही, काही नाही, ह्याचा खर्चच करत राहावा. आता काढून टाकायचं तो बाग. अशी त्यांची चर्चा चालू होती. मग आमच्या जवळ आले. माय म्हणलं का हो, ते मग कोण म्हणत होतं, म्हणलं बाग काढून टाकायचं. ते म्हणले हा हे बाई हेच पाहुणे म्हणत होते. म्हणलं का हो, का मग? ते म्हणले त्याच्यात काही उत्पन्नच येत नाही, एवढा खर्च करावा, काचाच्या भांड्यासारखं जपावं. तिथं आहे तसंच प्रत्येक वर्षी नुसते आशेवरती जेवण जगतो का यंदा चालू होईल, काच एवढं कर्ज झालं. मग आम्ही त्यांना सांगितलं, म्हणलं तोडू बिडू नका, फक्त अशा पद्धतीने करू. काय काळा कोळसा, लेकरला हळकून धन, 1 रुपयाचा तुकडा, पूजेची सुपारी आणि हिरवं कवळं पाण्याचं नारळ. जसं आपण घराच्या भूमिपूजनासाठी, हाफीसच्या भूमिपूजनासाठी, डोरागोराच्या शेडच्या भूमिपूजनासाठी, एखादी फॅक्टरी असेल, मोठं शेड असेल, कंपनी असेल, कारखाना असेल, त्यांचे बांधकाम करायच्या अगोदर त्या भूमिपूजनासाठी, तर त्या भूमिपूजनाच्या त्या वस्तू शेतीला पण चालतात, खूप पॉवरफुल. पण शेतीमध्ये कसं असतं, आज इकडं जर पूजन केलं ईशान्य कोपऱ्यात, तुमचं पुरं क्षेत्र दक्षिण आणि पश्चिमेकडे पूर्ण क्षेत्र असलं पाहिजे. दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे जेवढं क्षेत्र राहील तेवढ्या क्षेत्राचं संरक्षण होते. आणि पुन्हा एक अनुभव आणखी, ही जी भूमी आहे ना, भूमीचा पुत्र मंगळ ग्रही, पण भूमिपुत्र म्हणून एक तुमच्या शेताच्या मध्य सेंटरवरती एक दगड मांडा. त्याला काही शेंदूर बिंदूर लावायचं असं काही नाही, 1 वर्णी काळा दगड मांडा. आणि तुम्ही कधी पण शेतात काम करायला जाताना तिथं पूजन करा. गुलाल टाका, थोडं पाणी टाका, गुलाल टाका.
जेवढं बी तुम्हाला शेतात टाकायचं असेल ना ते बी टाका थोडंसं, एक नारळ फोडा आणि कामाला सुरुवात करा. याला भूमिपुत्र म्हणते. भूदेव, भूदेव जमिनीच्या तुमच्या सेंटरवरती, इकडं निम्मी क्षेत्र, इकडं निम्म क्षेत्र, तिकडं निम्म, इकडं निम्म, मध्य सेंटरच्या बांधावरती. ते एवढं सांगितलं. आणि आम्हाला त्या दिवशी 3 ते 4 भूमिपूजन होते. रात्रीच्या वेळेस मात्र भूमीला असं खोदायचं नाही, काही नाही, काही नाही. पण कधी कधी नाविलाज असतो. पण ते योगायोग असतं बघा. कुठली गोष्ट घडताना दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम, जगी जगी पर लिखा है बैठने वाले का नाम. तुम्ही अनुष्ठान करणार होते शिवटिकडीवरती आणि इथं तुम्ही बसणार होते. इथं ज्या जागेवर तुम्ही बसतात, अनुष्ठानाला ज्या जागेवर बसले ना, हे लिखित होतं, लिखित होतं. हे कामका व्यक्ती अनुष्ठानला येऊन अमक्या जागेवर बसणारी, त्याच्याशिवाय मात्र या गोष्टी घडत नाही. म्हणून मात्र पूर्वीचा काळ होता तो काहीतरी असेल, परमेश्वराचं इथं काहीतरी वास्तव्य झालं असेल, म्हणून मात्र हे शिव तिकडे नंदनवन झाले. हे पूर्वीच्या काळच काहीतरी असेल. म्हणून अशा पद्धतीनं हे सहजरित्या मात्र घडतं. काय सांगत होतो मी? योगायोग 3-4 भूमिपूजन करून आम्ही तिथे गेलो. लक्षात ठेवा. तिथून पुढे गेलो आपण. 3-4 भूमिपूजन करून आम्ही 8-9 वाजता तिथे गेलो. आम्ही शब्द दिला ना एखाद्याला येतो म्हणून, मग तिथं पहाटेचे 3 जरी वाजले ना, पहाटेचे 3 जरी वाजले ना आणि 5 जरी वाजले तरी आमचा शब्द कधी टळत नाही. हे दादांना माहिती. दादांच्या दुकानाचं उद्घाटन करायला आम्ही 2-2:30 वाजता गेलो. तिकडे 1-1:30-2 वाजता रात्री. 10चा टायमिंग होता. आणि आम्ही तिकडून घोटी इगतपुरीला किती वाजता गेलो? पहाटे 5 वाजता गेलो शांतीला. आणि पहाटे 5 वाजता वास्तुशांती होती. आगल्या दिवशी पहाटे 5 वाजता ती पूजा केली. वास्तुपुरुष ती पहाटे 5 वाजता ठेवला आम्ही. आम्हाला यांनी सोडून दिलं, त्यांनी गाडीमध्ये झोपून घेतलं आणि आम्ही ती पूजा करत बसलो. आणि ते घरावाले रात्रभर जागे राहिले. शब्द दिला म्हणून तिथं मात्र 8-9 वाजता गेलो आम्ही. पण तिने आम्हाला पाहिल्या ते म्हणले, महाराज बरी झाली उशिरा आले. तर काय म्हणले? बरी झाली उशिरा आली. का काही आजूबाजूचे ना, त्याला असं वाटलं बाबा आला ना काहीतरी दरबंधन करीन. तरी आमचं नाव ऐकले होते. काही होतेच बा, टोबळे टोबळे मोठे मोठे, म्हणजे टपुरे टपुरे होते बा. आता ते मी आमच्या कानात सांगितलं, म्हणे मेन माणसं हाय आलो. म्हणलं भाऊ हे तुमचं काही होऊ द्या, आम्हाला पहिलं आंघोळीला जायचं, तुमची येर वीर दाखवा बस. असं म्हणून त्यांचे 2 जण घेतले वीर दाखवायला. आणि आपले 2 जण काय कोणी येऊ नका, तुम्ही इथंच बसा म्हणलं, आम्ही आंघोळ करून येतो. पूजेचं साहित्य घेतलं, बादलीमध्ये टाकून गेलं तिकडं. आणि रात्रीच्या वेळेस म्हणतात ती पूजा केली. आंघोळीची अवस्था बगल्याच्या बाजूनं होती. शेतात गेलं, रात्रीचीच पूजा केली. त्याचा अनुभव त्यांनी सांगितला. महाराज माझ्या आयुष्यात असं वाटलं होतं की माझं कर्ज मिटणार नाही. आयुष्यात असं वाटलं होतं की माझं कर्ज मिटणार नाही. पण या वर्षी माझ्यावरती 1 रुपया कर्ज राहिलं नाही. आणि आता ना कोणी किती म्हणू द्या, भाग तोडणार नाही मी. आता कोणी किती म्हणलं तरी भाग तोडणार नाही. आता मला कळलं म्हणे की नेमकं काय चमत्कार. जिथं दवा काम करत नाही तिथं दुवा काम करते. जिथं दवा काम करत नाही तिथं दुवा काम करते. म्हणून मात्र या पद्धतीनं या गोष्टी आपल्याकडेच आहे.
पण सगळ्यांना जर या गोष्टी सापडल्या असताना सगळे सोमेश्वर बाबा झाले असते. आणि दुकानदाराला सगळ्या गोष्टी जर सापडल्या असत्या तर सगळे दुकानदार झाले असते, मग गिऱ्हाईक कोण झालं असतं? व्यापाऱ्याला सगळ्या गोष्टी सापडल्या असत्या तर सगळे व्यापारी झाले असते, मग कस्टमर कोण झालं असतं? समजलं ना. म्हणून मात्र कमीत कमी आम्ही सांगतो त्या पद्धतीनं करा. ही गोष्ट नाही, कीर्तन नाही, प्रवचन नाही, हे मार्गदर्शन आहे. कधी कधी वेळ प्रसंगाला होतं तसं. इथं मात्र संततीचं मार्गदर्शन देताना पण आम्ही त्या गोष्टी सांगतो. आणि आजही मात्र तुमच्या जीवनामध्ये पती पत्नीचे वाद जे होतात ना त्याला कारणीभूत आहे. तुम्ही आजही ब्रह्मचारी, उद्या ब्रह्मचारी. फक्त मात्र तुम्ही सूर्यदेव मावळल्यानंतर माता भगिनी जर पुरुष लिंगी झाडाला स्पर्श केला तर ब्रह्मचारी डसत. सूर्यदेव मावळल्यानंतर भाऊ दादांनी स्त्रीलिंगी झाडाला स्पर्श केला तर ब्रह्मचारी डसत. आणि तिथून तुमच्या परिवारात वादविवाद होते. तसं मात्र कांदा हा पुरुषलिंगी, मिरची स्त्रीलिंगी, टोमॅटो पुरुषलिंगी, भेंडी स्त्रीलिंगी, कोथिंबीर हा हे थोडीशी दातामुळं थोडीशी बोबडी वळून जाते कधी कधी नाही. त्याचं काही शब्द असे की ते पुढे लुटून डुप्लिकेट जाते. त्याच्यामध्ये असं काही शब्द आले का ते गण स्पष्ट बोलायला पाहतो, पण ते कधी कधी पुढे लुटून देते दाताला. तर आता तिथंही मेथी ही पण म्हणतात स्त्रीलिंगी. तर असं जे आहे ना, तर रात्रीच्या वेळेस मात्र ह्या पिकाला, स्त्रीलिंगी पिकाला पुरुषांनी पाणी भरायचं नाही रात्रीच्या वेळेस. वा 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 रे वा दादाचं ते जोरदार टाळ्या. तर रात्रीच्या वेळेस मात्र पुरुष लिंगी झाडाला माता भगिनीने पाणी भरायचं नाही. वेळ प्रसंगाला कधी कधी होतं तुमच्याकडून बरं का, डिओ गेला, फ्यूज गेला, मग तू बारीवर आहे, मी राहतो डीपी पशी बस. होत ना तसं. ताई बाऱ्यावर, हे डीपी जवळ. फ्यूज गेला का मग हे टाकतील. ताईकडे एक फोन, म्हणजे मग याच्यामुळं असं घडतं. रात्रीचाच विषय फक्त सूर्यदेव मावळल्यानंतरचा. स्त्रीलिंगी झाडांना मात्र बौद्धांनी पाणी भरायचं नाही. तुम्ही अनुभव, तुम्हाला औषध मारायची सुद्धा गरज पडणार नाही. या नियमाचं पालन जर तुम्ही केलं ना, एक साधं, आणि बऱ्याच जणांनी अवलोकन केलंय आत्ताच्या कालावधीमध्ये. एवढं आपला हे मागं गारगुंड वगैरे हे ते झालं सगळं, जे आपला ओगाव परिसर आहे तिकडच्या परिसरामध्ये द्राक्षावरती त्यांचं जीवन आहे. पण ह्या नियमाचं पालन करणाऱ्याचे बाग मात्र नाही गेले बरं. काही ना बाग आली आणि दुसरा प्लॉट गेला असेल, पण ह्या प्लॉटमध्ये त्यांची वसुली करून दिली. काही औषधाला मिळालं नाही. ते म्हणलं आता तोडून टाकतो. म्हणून मात्र अशा पद्धतीनं करा. आणि तुमच्याकडं मात्र जी सुपारी आता अनुष्ठानवाली, ती सुपारी कायमस्वरूपी तुमच्या घरातल्या देवस्थानी पूजेला ठेवा. व्यवसायाची सुपारी वेगळी असते, घरातली सुपारी वेगळी असते. आणि तुमच्या कुठल्याही कार्याला सुरुवात करताना ईशान्य कोपऱ्यात
पूजा करा, निवृत्त कोपऱ्यातून सुरुवात करा. मग निवृत्त कोपऱ्यातून सुरुवात केली ना, निवृत्त आग्नेय ईशान्य, निवृत्त वायव्य ईशान्य, अशा पद्धतीनं मिळवायचं तिथंच ईशान्य कोपऱ्यामध्ये सुरुवात करायची. निवृत्त कोपरा लक्ष्मीचा आहे, निवृत्त कोपरा लक्ष्मीचा आहे. पूजन तिथं करायचं, सुरुवात इकडून करायची. ज्याची सुरुवात चांगली झाली त्याचा शेवट चांगला झाला. कोणाला बागाची लागवड करायची असेल ना, बागाची किंवा टोमॅटो, आपण धनविधी करून देत असतो. धन्यामध्ये काय प्रभाव आहे? ईशान्य कोपऱ्यात पूजा करायची. पहिली बागाची लागवड करताना अशा लाईनी आखून घ्यायच्या. अग्नी कोपऱ्यातून ईशान्य कोपरा आणि वायू कोपऱ्यातून ईशान्य कोपरा. जर लागवड जर सूर्याची असेल ना, वायू कोपऱ्यातल्या व्यक्ती शेवटचं झाड, शेवटच्या लाईनीतलं शेवटचं झाड आहे. आणि पुन्हा मात्र उत्तर दक्षिण जर लागवड असेल, अग्नी कोपऱ्यातल्या शेवटच्या लाईनीचं शेवटचं झाड आहे ईशान्य कोपऱ्यातलं. तिथं फक्त पूजा करून घ्यायची आणि फक्त छोटासा दगड ठेवून द्यायचा खून म्हणून. लागवड कशी असू द्या, वाचून सांगा ना. तर शेवटच्या लाईनीचं. आणि प्रत्येक द्राक्षाचा भाग, डाळिंबाचा भाग, पेरूचा भाग, कुठलाही भाग लागवड करताना आपण विधी करून दिलेलं धन 2-2, 4-4 दाणे खाली टाकायचे आणि त्याच्यावरून ते झाड लावायचे. टमाटर लावायचे असले तरी पण 2-2, 4-4 धन टाकायचे आणि त्याच्यावरून टमाट्याचं रोप लावायचं. शेतामध्ये बीज पेरणं, कुठल्या बीज असू द्या, गहू, हरभरा, मका, बाजरी, कुठल्या असं ना, त्याच्यामध्ये हुळ पण, हुळ्यामध्ये पण धन एकत्र करा, पातळ पातळ. आणि ते धनाची ते कोथिंबीर अशी येईल ना. बाजारामध्ये गेल्यानंतर आपण कवळी गुळ कोथिंबीर पाहतो, पण एवढी कोथिंबीर आली ना ती का ती शेतात ती ध्वजभद आकर्षित करून घेते. पण आपण मात्र ती एवढी आली मग लगेच भाजीला घेऊन यायची असं नाही. ती मोठी होऊ द्या, त्याचं ते धन तिथंच पडू द्या, काही चिंता नाही. पण प्रत्येक वेळेस हे करायचं. म्हणून अशा पद्धतीनं इकडून सुरुवात केली. पेरणी अशी असली ना, पूजा ईशान्य कोपऱ्यात केली, निवृत्त कोपऱ्यातून सुरुवात केली. सूर्याखाली जर लागवड असली तर वायव्य कोपऱ्यात ती बरोबर पूजा केलेल्या ठिकाणी मिळून दे. पूजा तिकडे केली, ईशान्य कोपऱ्यात निवृत्त कोपऱ्यातून सुरुवात केली. लागवड जर समजा पेरणी सव्वाची असली ना, सव्वाची उत्तर दक्षिण अग्नी कोपऱ्यातल्या व्यक्ती बरोबर ईशान्य कोपऱ्यात मिळून दे. या पद्धतीनं करा. कुठल्या गोष्टीचा नियम आहे, आपण जिकडून पाणी शेतात सगळं जाईल ना तिकडूनच सुरुवात करतो. शेत पाणी पिईल तिकडून. मग शेताचा उतार सुद्धा ईशान्येकडे असला पाहिजे. तुमच्या स्लॅबचा उतार सुद्धा ईशान्येकडे असला पाहिजे. पाणी त्या शेताला कमी पाण्यामध्ये तुमचं उत्पन्न येत जाईल. म्हणून लेवलिंग करताना सुद्धा शेताचा पूर्ण उतार ईशान्य कोपऱ्याकडे पाहिजे. ईशान्य कोपरा पाण्याचं स्थान आहे. ईशान्य कोपरा देवाचं स्थान आहे. विहीर, बोरिंग, पाण्याची टाकी आणि देव ईशान्य कोपऱ्याकडे. या गोष्टी माहीत नाही आपण. म्हणून आपण जर समजा याच्यातच तुमच्या शेताचा उतार जर अग्नी कोपऱ्याकडे असेल ना, तुमचे पीक पाण्यावर आलं का मोटर जळून जाईल.
अग्निदेवता प्रसन्न होणार. घरात घरी आल्यानंतर कामधंदा करून घरी आल्यानंतर भांडणं होतील, चटका बसल, शॉक लागल, विनाकारण मात्र माल इकायला गेले चिडचिड होतील, भांडणं होतील, पचनक्रिया व्यवस्थित होणार नाही. जर शेताचा उतार जर अग्नी कोपऱ्याकडे असला तर प्रत्येक दिशेचं महत्व वेगळे, म्हणून पुऱ्या शेताचा उतार मात्र ईशान्येकडे असला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं शेती माय तर आईसारखाच आदर द्या, तिची पूजा करा. आणि आईचे खरोखर आईचे का नाही, आईचा आपल्या बालकामध्ये खूप जीव असतो. आईचा आपल्या बालकामध्ये खूप जीव असतो. आई मात्र आपल्या बालकाला काही करून देते, जे वाटेल ते. भजे गुलगुले, गुलगुले भजे म्हणजे तिखट, गुलगुले म्हणजे गोड. भजे गुलगुले तळेल मळेल काही करून देईल. पण कवा वडील बाजार करून आणून देतील तेव्हा, वडील बाजार करून आणून देतील तेव्हा आई सगळं करून देईल. मग आकाश पिताय, पाऊस पडेल ना तेव्हा शेतीमध्ये सगळं बागा येतील. कांदे येतील, वांगे येतील, भेंडी येईल, गोरण येईल, सगळं येईल. आणि ते विकायला गेले हो, ते विकायला गेले हो, पैसे आले हो, भजे मिळन, पाव मिळन, वडापाव मिळन, मिसळ पाव मिळन, जिलेबी मिळन, लाडू मिळन, शावड्या मिळन. मग काय काय राहतं ते? शावड्या म्हणजे शेव सांगता. आपण काय कधी पाहिली नाही. लाल लाल असते ती काय, तुमच्याकडे जाताना बरं आहे, तुम्ही गुढी शेवच घालता असं म्हणून गुढी शेवाचा तुमचा परिचय. आम्हाला सण पाहायला मिळाला नाही. आता तुम्हाला माहिती सगळी गोष्ट. शाळेतून आल्यापासून तर ते शिरवाड्याला जायचे आणि आम्ही सणवार पुढे आला का एखादा महाराज आला का त्या महाराज बरोबरच निघून जायचो. सण कसा करावा हे सुद्धा माहित नाही आम्हाला. सणाला काय करते म्हणते बा, कुरडई असते, कुरडई. म्हणून जरा आई लेकराची जशी सगळी इच्छा पूर्ण करते ना, तशी शेती माय सुद्धा आपली लेकरं समजून सगळीच इच्छा पूर्ण करते. करते का नाही? लेकराला सगळं खाऊ घालीन, माल विकल्यानंतर सगळं गोड धोड सगळं खाऊ घालीन. त्याच्यानंतर लेकराला गाडी घेऊन देईल. लेकराला गाडी, पेट्रोल डिझेल टाकायला पैसे देईल. कोण देत? हे शेतीमध्ये देईल. लेकराला राहायला घरही करून देईल. लेकराचं 2 रुपये कर्जही मिटून देईल. हे सगळं मात्र कोण करते? धरती माता, आकाश पिता. म्हणून मात्र धरती मातेचा आदर करा. विधीच्या पुस्तकामध्ये पाठीमागचे काही मंत्र दिलेले, पाठीमागच्या पानांवरती पहा. विधी आरती, शिवमहिमा स्तोत्र हे सगळं संपल्यानंतर